नमस्कार. आम्ही लोक या YouTube मंचामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मित्र, देवेंद्र फडणवीस हे गृहस्थ 2014 पूर्वी साधारणतः एक अभ्यासू आमदार आणि संयत स्वरूपाचे राजकीय नेते म्हणून ओळखले जात असत. तेव्हा त्यांचे विरोधकही त्यांच्याबद्दल बोलताना सन्मानानेच बोलत असत. पण 2014 नंतर मात्र परिस्थिती ही झपाट्याने बदलली. नागपुरातून निवडून येणारे एक सर्वसाधारण आमदार ही त्यांची मूळ ओळख संपली आणि ते महाराष्ट्र भाजपाचे सर्वेसर्वा झाले. पक्षाच्या हायकमांडनं त्यांना थेट मुख्यमंत्री बनवून टाकलं. कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रातली सत्ता राखण्याचं काम त्यांना सोपवलं गेलं. जेव्हा ते सत्तेत नव्हते तेव्हा अमित शहा यांनी आपल्या अखत्यारीतल्या सगळ्या तपास यंत्रणा त्यांच्या दिमतीला दिल्या. एवढ्या साऱ्या यंत्रणा हाती आल्यानंतर फडणवीसांना जणू केंद्रीय गृहमंत्र्याचेच अधिकार प्राप्त झाले. सारी सत्ता त्यांच्या हाती एकवटली. भुजबळांना तुरुंगात डांबलं गेलं. अनिल देशमुख यांना तुरुंगवारी घडली. संजय राऊत यांनाही धावता कारावास घडून आला. अजित पवारांना नोटिसेस मिळाल्या. खुद्द शरद पवारांनाही ईडीनं स्नेहभोजनाचं निमंत्रण धाडलेलं. अशोक चव्हाणांसारखे लोक आतबाहेर करत होते, त्यांनाही फडणवीसी समन्स बजावले गेले. सुरत गुवाहाटी मार्गानं शिवसेना फोडून काढण्यात आली. एकनाथ शिंदे नावाचं नवीनच सत्ता केंद्र महाराष्ट्रात निर्माण झालं. एक एक करून सारे विरोधक कसे निष्प्रभ केले गेले. बसता उठता लोकशाही आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावानं गळे काढणारे फडणवीस सर्व सत्ताधीश झाले. नंतर या फडणवीसी सरकारनं राज्यकारभार कसा चालवला ते आपण पाहिलंच. विधानसभा निवडणुकांमध्ये ज्या लोकांनी फडणवीसांना दाद न देता आव्हानं देण्याचा प्रयत्न केला, त्या साऱ्यांचं पानिपत त्यांनी घडवून आणलं. विधानसभा निवडणुकांच्या पूर्वी इन्कम टॅक्स, ईडी, सीबीआय त्यांच्या धिमतीला होत्या. निवडणुकीत साक्षात निवडणूक आयोगच सक्रिय झाला. बाळासाहेब थोरात यांच्यासारख्या दिग्गजांना खरी बसवलं गेलं. सुजय विखे यांचा पराभव घडवून आणला म्हणून थोरात यांना टार्गेट केलं गेलं. अमरावतीत नवनीत राणा यांना पाडलं म्हणून यशोमती ठाकूर आणि बच्चू कडू यांचा पराभव घडवून आणण्यात आला. अशी उदाहरणं महाराष्ट्रात ठिकठिकाणी सर्वत्र सापडतील. हे सगळं जे झालं ते केवळ फडणवीस यांच्या केवळ राजकीय कौशल्यामुळे झालं असं मुळीच नाही. दिल्लीश्वरांनी महाराष्ट्र दिग्विजयासाठी आखलेल्या एका गैर लोकतांत्रिक मोहिमेचा भाग म्हणून महाराष्ट्रातले सारे विरोधक नेस्तनाबूत करण्यात आले. देवेंद्र फडणवीस अक्षरशः शहनशाह बनले. नव्या दम्यानं नव्या जोमानं मुख्यमंत्री झालेल्या फडणवीसांनी आपलं संपूर्ण राजकीय वर्चस्व निर्माण केलं. आता राजकारण हा विषय त्यांच्या आटोक्यात आलेला होता. सत्तेवर चांगलीच मांड जमली होती. भाजपाचे पक्षश्रेष्ठी खुश झाले. आता राजकारणातून त्यांना चांगली उसंत मिळाली आणि त्यांनी थेट संघाचा अजेंडा जणू हाती घेतला. खरं तर देवेंद्र फडणवीस हे नागपुरातले नेते असले तरी संघाच्या कामात मात्र ते फारसे सक्रिय कधीही नव्हते. संघानेही त्यांना कधी संघीय अजेंडा राबवण्याची जबाबदारी दिली असेही घडलेलं नव्हतं. त्यामुळे संघाशी इमान राखून असले तरी सामान्यपणे आधुनिक विचार जपणारे नेते म्हणून त्यांनी आपला ठसा निर्माण करण्यात यश मिळवलेलं होतं. स्वतः संघिष्ठ हिंदू असले तरी त्यांनी कधी हिंदुत्वाचं राजकारण केलेलं नव्हतं किंवा हिंदू मुस्लिम या वादापासूनही त्यांनी स्वतःला नेहमीच दूर ठेवलेलं होतं. पण आता 2024 मध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर मात्र त्यांनी आपली सारी उदारमतवादी आणि आधुनिक प्रतिमा बेधडकपणे धुडकावून लावलेली दिसते. आता कुठल्याही विषयावर थेट आपल्याला हवी ती भूमिका घेणं आणि ती जीव तोंडून मांडत राहण्याचं नवीन तंत्र त्यांनी आत्मसात केलेलं आहे. होय, आता संघिष्ट हिंदुत्वाचा नॅरेटिव्ह थेट मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत बसून राबवण्याचा कार्यक्रम त्यांनी सुरू केल्याचं आता दिसत आहे. त्याकरताही काही निश्चित कारणं आहेत. संघ परिवाराच्या इकोसिस्टीम मध्ये देवेंद्र फडणवीस यांचं नाव भावी पंतप्रधान म्हणून घेतलं जातं. पण पंतप्रधान पदापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना योगी आदित्यनाथ यांचा मोठाच अडसर. योगी हे गृहस्थ आज मोदींच्या खालोखाल परिवारातले सगळ्यात लोकप्रिय नेते. मोदींनी गुजरातमध्ये जसा मुसलमानांना चाप लावला तसाच योगी यांनीही उत्तर प्रदेशात अंमलात आणला. मुसलमानांचं जिथं जिथं वर्चस्व असेल ते मोडून काढणं, त्यांच्यावर जरब बसवण्यासाठी प्रशासनाचा दाणका वापरणं, सतत त्यांना हतोत्साहित करणं हे योगी यांचं तंत्र. त्यातूनच त्यांनी तिथं बुलडोझर न्यायाची प्रतिष्ठापना केली. हा प्रकार तिथल्या हिंदूंचा धार्मिक आणि राजकीय अहंकार कुरवाळणारा.
बुलडोझर न्यायाचं हे तंत्र परिवाराला एवढं भावलं की मध्य प्रदेशात शिवराज सिंग चौहान यांनीही तोच न्याय सुरू केलेला. आता त्याच चालीवर फडणवीस यांनीही बुलडोझर न्यायाला महाराष्ट्रात चालना दिली आहे. नागपुरात नुकत्याच झालेल्या जाळपोळ प्रकरणात फहीम खान नावाच्या इसमाचं नाव मास्टर माइंड म्हणून पुढे आलं. त्याचं काही बांगलादेश कनेक्शन दिसतं का हे तपासलं गेलं. अजून कुठल्या भानगडीत तो सापडतो की काय याचीही तपासणी झाली. या सगळ्या शोध कार्यातून त्याचं रहिवासी घर हे मात्र अतिक्रमणात असल्याचं महापालिकेनं शोधून काढलं. सदरची दंगल होईपर्यंत नागपूर महापालिकेला हे अतिक्रमण असल्याचं कदाचित माहिती नव्हतं. पण दंगल झाल्याबरोबर त्याच्या घरावर बुलडोझर चालवण्यात आला. काही दिवसांपूर्वी मालवणमध्ये एका लहान मुलानं पाकिस्तान जिंदाबादचा नारा दिला. तिथंही नगरपालिकेनं त्याच्या पित्याचं घर असंच अतिक्रमण म्हणून बुलडोझर लावून उडवून दिलेलं. भाजपाच्या नवीन कारकिर्दीतला हा झटपट न्याय. मुस्लिम द्वेषानं पछाडलेल्या राजकारणानं या नवीन न्याय प्रकाराला जन्म दिलेला आहे. जुन्या काळात चौकात बसणारे गुंड पुंड असाच झटपट न्याय करत असत. म्हणूनच शहरात कुठं चोरी झाली, कुठं घरफोडी झाली, कुणाचा खिसा कापला गेला तर लोक पोलीस ठाण्यात जाण्यापेक्षा या गावरान गुंडांकडे जाणं पसंत करत. कोर्टापेक्षा तिथं अधिक झटपट न्याय मिळतो या आशेने लोक तिकडे आकर्षित होत असत. परिवारातल्या लोकांनाही अशाच इन्स्टंट न्यायाचं आकर्षण मुसलमानांच्या संदर्भात आहे. साहजिकच महाराष्ट्रातही आता हा न्याय स्थिरावू पाहतो आहे. कुणाल कामरा हा एक राजकीय प्रहसनकार. त्यानं एकनाथ शिंदे यांच्यावर दाढी चष्मावालं उपहासात्मक गाणं केलं. नव्यानंच हिंदू हृदय सम्राट होऊ पाहणारे शिंदे संतापले. त्यांचे कार्यकर्ते तर अक्षरशः खवळले. ज्या हॅबिटॅट सेंटरमध्ये त्यांचा कार्यक्रम रेकॉर्ड झाला तिथं जाऊन शिंदेच्या कार्यकर्त्यांनी यथेच्छ धुडगूस घातला. धमकीबाजी झाली. कुणाल कामरा जिथं असेल तिथून शोधून काढू आणि त्याला चोप देऊ अशी भाषा झाली. कामरानं जे कुठलं गाणं गायलं ते खुद्द देवेंद्र फडणवीस यांनाही आवडलं नाही. त्यांनी थेट विधानसभेतूनच दम भरला. सहन होणार नाही हे सांगितलं. वास्तविक देवेंद्र फडणवीस आणि त्यांचा सारा परिवार हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मोठाच पुरस्कर्ता. आणीबाणीच्या नावानं परिवारानं तेव्हा तर खडे फोडलेच. आजही आणीबाणीच्या आठवणींमध्ये रमणं त्यांना आवडतं आणि राजकीय दृष्ट्या परवडणारं असतं. असं असताना कुणाल कामरा यांनी केलेला एकनाथ शिंदे यांचा उपहास मात्र त्यांना मुळीच मान्य नाही. या संदर्भात बोलताना फडणवीस म्हणाले की अभिव्यक्ती स्वातंत्र्य आम्हाला मान्य आहे, पण वैराचार मात्र कबूल नाही. कालपर्यंत अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे गोडवे गाणाऱ्या फडणवीसांना आता सत्तेवर आल्यानंतर मात्र विरोधकांचा आचार हा स्वैराचार वाटायला लागला आहे. कायदा राबवणाऱ्या यंत्रणा आपल्या हाती आल्या की बड्याबड्यांची टाळकी फिरतात असं म्हणतात. तसंच हे कुणाल कामरा हे प्रकरण अद्याप शमलेलं नाही. शिंदे सेनेचे एक मंत्री शंभूराज देसाई यांनी तर आता कुणाल कामराला टायरात बांधून झोडपण्याची जाहीर धमकीच दिलेली आहे. राज्यघटनेची शपथ घेतलेल्या एखाद्या मंत्र्यानं थेट कायदा हातात घेण्याची अशी भाषा करावी ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, परंपरा नाही. बुलडोझर न्यायासारखा अडाणी प्रकाराला सुशिक्षित सुदान महाराष्ट्रात थारा नाही. तरीही हे सारं आता महाराष्ट्रात घडत आहे. संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश आणणाऱ्यांनी हाच महाराष्ट्र बौद्धिकदृष्ट्या एवढा कंगाल होईल असं कधी मनातही आणलेलं नसेल. महाराष्ट्रात सुरू झालेल्या या बुलडोझर न्यायाला न्याय व्यवस्थेनं चांगली चपराक लगावलेली आहे. पण राक्षसी बहुमताचं राज्य चालवणाऱ्यांना आता कुठल्याही गोष्टींची तमा नाही. बेदरकारपणे राज्य चालवणं, मन मानेल तसा कारभार करणं हीच या नव्या राज्यकर्त्यांची शैली आहे. सभ्यता, शालीनता वगैरे प्रकार त्यांनी आता गुंडाळून ठेवल्याचे दिसतात. हे सगळं स्पष्ट करणारीच ही उदाहरणं आहेत. म्हणूनच कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा असा प्रश्न आज कोणी विचारला तर तो आजच्या परिस्थितीत संयुक्तिकच ठरावा. असो मित्रहो, हा व्हिडिओ इथे संपवतोय. व्हिडिओ कसा वाटला ते आवर्जून सांगा. पूर्ण पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा ही विनंती. नमस्कार.